काही काही ऑफिस मध्ये लेटर पॅड जमतो. लेटर पॅड मोठ्या पुढाऱ्याचा नेला की ते अधिकारी सही करीतो ना. पहिलं होतं, आता काय नाही. मला 27,000चा चेक होता. आलता का त्या वस्तूचा, ते आता कीर्तनात त्याचं नाव सांगून काही कायला कळाला असेल 27,000चा म्हणल्यावर कशाचा असेल. तर मग ती सही लागत होती ती एका व्यक्तीची. मी गेलो तर ते म्हणले नाही, पेन आहे पण शिक्का नाही आज. आणि त्याच्यात पिशवीत मनभर शिक्के. मग माझ्या देखता मी दुसऱ्या दिवशी गेल्याच्या नंतर माझ्या देखता सही केली, शिक्का हाणला, तसाच चेक. ते म्हणलं महाराज कालही माझ्या सोबत होता पण 4,000 द्यावा लागते. म्हणलं मी महाराज आहे. ते म्हणले मग काय होतंय, तुम्ही महाराज असले मग काय झालं, मला लागेल ना 4,000 द्यावाच लागते. म्हणलं बरं. आमच्या प्रांतातल्या पुढाऱ्याच्या घरी गेलो. त्याने म्हणलं साहेब 27,000चा चेक आहे, त्या अधिकारी शासनाचा चेक आहे माझा, मला काही ते घरून द्यायला का काय. बरं ते ड्युटीला आहे, त्याचा त्याला पगार आहे, ते सही करीन. लगेच फोन लावला, ए अक्कल आहे तुला, त्या शिव्या दिलेल्या इथं सांगत नाही. आता त्या पुढाऱ्यानं त्याला इतक्या घाण शिव्या दिल्या की त्या चौथ्या पट्टीतल्याच होत्या. पेटीची बी पट्टी पडत होती, अशा शिव्या होत्या, लयच घाण शिव्या दिल्या. मी म्हणलं जाऊ द्याकडे, नका का सही करीन पण याचं डबलच वाजले. तरारलाच बाळू महाराजांनी गेला. म्हणलं हे सही करा. ते म्हणला महाराज मला साहेबानं शिव्या दिल्या का, तेव्हा तुम्ही तिथेच होतात. मी म्हणलो हो. मग ऐका ना, तुमच्या देखता साहेबानं शिव्या दिल्या आणि या बाई मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग आहे, साहेबच म्हणले 5,000 घेतल्याशिवाय सही करणं. म्हणून काही काम मोठ्याल्या पुढाऱ्याकडे घेऊन गेलेत ना, ते आपल्या देखता पुढच्या दटीत येत आणि आपण उठून गेल्यावर तेच सांगते चांगली वाट लावायची. तेव्हापासून मला त्या 27,000तच कळालं, आपण भांडाव फक्त पंढरपुरातल्याला. आता विठाला विठाला सांगायचं याच्याकरता. पंढरपुरातल्या मालकाचा लेटर पॅड टाकला म्हाताऱ्या पुढे. ते आतमध्ये बसलेलं बाहेर तर आलत नाही. अर्जुनाने लेटर पॅड टाकला, म्हाताऱ्याच्या आतमध्ये धुनी होती विठ्ठलांना, त्या धुनीत लेटर पॅड पेटीला आणि बाहेर फेकला. हेट हे आमच्या काय कामाचं नाही, लेटर पॅड काय 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 चालत नाही आमच्या कशी. अर्जुन म्हणले देवा ते आगाऊच महाराज आहे, त्यानं तुमच्या लेटर पॅडला नाही किंमत दिली. भगवान म्हणले, भीम म्हणले मी आणतो. भीमाच्या बाहेर चालू लागले. तर भगवंतानं सांगितलं भीमदादा झाडं गिडं नाही उपटायचे 5-50. महाराज आणायचा, महाराज जायच्या. भीमानं आपली काय शक्ती विद्वत्ता काय दाखवायची दाखिली, पण महाराज काय मानित नाही. महाराजांनी काही मानलं नाही, वापस केली. चेहरा बारीक आहे धर्माचा. द्रौपदीने विचारलं दादा, दादा म्हणजे देव, विटेवरचा मालक. दादा काय ताई, दादा 22 दिवसातले 3 दिवस निघून गेलेत, दिवस फार मोजके राहिलेत. यज्ञाची पूर्णाहुती जर नाही झाली तर देवता रुष्ट होतील, पातक लागेल आम्हाला. काळजी करू नको ताई, बघू प्रयत्न करून. दादा मी जर प्रयत्न केला तर ताई तुला माहित नाही, धर्मराजाच्या येत नाही, अर्जुनाच्यानं येत नाही, भीमाच्यानं येत नाही, तुझ्याच्यानं कसा येईल तो महाराज. दादा मला फक्त मदत कर, तू माझ्यासोबत तिथपर्यंत चाल, तू माझ्यासोबत तिथपर्यंत चाल. याच्यातलं एक वाक्य पदराला गाठ बांधून सांभाळा माझ्या माईंनो. बाल्य रक्षंती पिता, तारुण्य रक्षंती भ्रता, वार्धक्य रक्षंती पुत्र, हा नैव नैव स्त्री स्वतंत्रता. बालपणात स्त्रीला आपल्या आईवडिलाचा धाक असावा, तरुणपणात आपल्या पतीचा धाक असावा, आणि म्हातारी 90 वर्षाची जरी झाली तरी मुलांचा धाक असावा. काय द्रौपदीचं वागणं आहे. दादा मला फक्त तू सोबत पाहिजेस रे. अरे तुझ्या कृपा प्रसादाने विश्वात एक धुळीचा कण अंगावर पडायची ताकद नाही, पण मी एकटी सोबत नाही रे देवा, मी एकटी सोबत नाही, मला तू सोबत पाहिजेस. मालकाने सांगितलं ताई मी सोबत येतो पण पायी चालणार नाही. नको चालू रे, तू रथात बस. मी रथाच्या बाजूने चलते. काय रथ पुढं चालेव मागं चलते,
किंवा मी पुढे चालते, रथ मागं ठेव. आणि अशा पद्धतीत साधूच्या आश्रमावर पोचले. आवाज दिला. महात्माजी कोण? आवाज दिला. माय. एकजण म्हणला माय कस काय म्हणला असं. पाया पड्यावर लक्षात आलं ना, आवाज आला ना बांगड्याचा. ती घालीत होती ना बांगड्या. पर्णकुटी लावून बसलेलं मथर, पण बांगड्याचा आवाज आला, बांगड्या घालीत होती ती. घातल्या पाहिजे बायकांनी बांगड्या, नका जुन्या बायकासारख्या, पण याच्यात पाच याच्यात पाच, पाच पाच तरी असावं. आपल्याकडं बांगड्याचं किती महत्व आहे. गरीबाच्या बाईला बांगडी भेटत नाही, जर नाही भेटली परिस्थितीनं, तर लग्नामध्ये बांगड्या भरायची पद्धत होती. शास्त्र आहे आपल्याकडे, शास्त्र आहे, शास्त्र. प्रत्येक गोष्टीला कारण आहे. माझे दत्तात्रय प्रभू विश्वात भ्रमण करत असताना एक बाई दळणदळू लागली. दळणदळू लागली, भागवत सांगते एकादश स्कंद. दळणदळू लागली तर दळण दळता दळता तिच्या हातातल्या कंकणाचा आवाज येत होता. एकम विद्याय सहस्रादे एकम द्वितृतीयाति संगा नुब्धाम नादो भयस्थितम. जास्त गोष्टी एकत्रित आल्या त्याचा नाद निघतोय. याच्यातूनही सुन काहीतरी घेतलंय. मोठे लोक काय कशातून घेतील काही मिळत नाही. हो, कुत्र्यातून चिव घेतला, पटकन जाग होते कुत्र. चिव चिव नाना प्रकारचे. असं 24 गुरु सांगितले, त्याच्यापैकी एक. भांगड्याचा आवाज आल्याबरोबर लक्षात, माय महात्माजी मी द्रौपदी, पांडवांची धर्मपत्नी जी, द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याची मी मानलेली बहीण आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मी मानलेली बहीण आहे. भाई काम काय ग? स्त्रीला बोलण्याची पद्धत. बाय काय काम आहे माझ्याकडे? महाराज, द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याच्या म्हणण्यानुसार आमच्या मालकाने एका सप्ताहाचं आयोजन केले. फक्त त्या सप्त्यात 7 दिवस 8 दिवस 9 दिवस असं नाही, सत्र अन्न सत्र यज्ञ. आणि त्याच्या पूर्णाहुती करता आपल्याकडे जसं काल्याच्या कीर्तनानं पूर्णाहुती होती, तसे यज्ञात मंत्रोच्चार असतात. वेगवेगळ्या पद्धतीत प्रत्येक देवतेचा प्रसाद. जगदंबेमध्ये सरस्वतीचा प्रसाद वेगळा, अमक्या देवीचा प्रसाद वेगळा, महादेवाचा प्रसाद. हवनामध्ये कोण्या देवीला खीर लागते, कोण्या देवीला ते वगैरे बेलाचं फळ लागतं, नाना प्रकारचं असतं. ते कर्मकांडातला विषय. 27 वर्षापूर्वी पाठ केलं, त्यावेळेस पासून मेमरी कार्डावर डाटा आहे, अजून डिलीट होत नाही. मग त्या हवनाच्या संपूर्ण सामुग्र्या तयार आहेत महाराज, पण त्या मंत्रोच्चारा करता तुम्ही पाहिजे. बाई अगं, मला धर्म घ्यायला आलते, मला अर्जुन घ्यायला आलते, मला भीम घ्यायला आलते, मला द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याचं पत्र दाखिलं, मी येत नाही ग. तुला माहित आहे मला काय लागतंय? आपल्याला 60,000 यज्ञाचं पुण्य लागतंय जी. होय, मला 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे. एवढं पुरे झालं का? मथाऱ्यानं पर्णकुटी उघडीन बाहेर आलं. पाहत होतो द्रौपदीकडे. माय, अर्जुन एका यज्ञाचं पुण्य देऊ शकत नाही, धर्म एका यज्ञाचं पुण्य देऊ शकत नाही, भीम एकाही यज्ञाचं पुण्य देऊ शकत नाही, तू 60,000 यज्ञाचं पुण्य देऊ शकते. महाराज आकडा सांगा. 60,000, 70,000, 75,000, 90,000, 1,00,000, 1,25,000. बसल्या बसलेच घामाला म्हातारा. बाई कोणाला बोलायली माहिती आहे? होय महात्माजी, तुम्हाला बोलायली. महात्माजी, तुम्ही उग्र दृष्टीनं जर पाहिलं तर पांडव जळून जातील, ही तुमच्या दृष्टीत ताकद आहे. तुम्ही प्रसन्न दृष्टीनं पाहिला आबा त्या महाराजांनी, तर पांडवाला विमान स्वर्गातलं येईल, इतकी तुमच्या दृष्टीत ताकद आहे. आणि तुम्हाला बोलणं म्हणजे काही एडपट गप्पा आहेत का? फक्त आकडा सांगा किती हजार यज्ञाचं पुण्य पाहिजे. महात्माजीनं सांगितलं, बाई मी कृतार्थ झालो, पण इतक्या यज्ञाचं पुण्य तुझ्याकडे आलं कुठून? मी हस्तना इंद्रप्रस्थ, हस्तानापूर चुकीचा शब्द आहे, मी इंद्रप्रस्थापासून इथपर्यंत चालत आले, पायात चप्पल नाही. प्रत्येक पावलाला कृष्ण कृष्ण म्हणत होते. नाम घेता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊल.
कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम आणि एक हरिनाम जपताकडे. इंद्रप्रस्थापासून इथपर्यंत मी पायी आले अनवणी आणि प्रत्येक कृष्ण म्हणल्याशिवाय पावलं टाकीत नव्हते. इथपर्यंत येऊस तर पावलं किती पडेत लक्षात घ्या. चाल माय चाल. द्रौपदीने सांगितलं महात्माजी रथ आहे माय, तू जशी आलीस त्या रस्त्याने आपण जाऊ. ते विचारित घरात हातलेला त्या रस्त्याने अन्न खडे होते, खडे होते. म्हाताऱ्याने काही वनस्पतीच्या फांद्या घेतल्या. त्या फांद्यानं जगदाळे आबा म्हातारा रस्ता झाडीत होतं आणि झाड्याच्या रस्त्यानं द्रौपदी चालत होती आणि म्हातारा पुढे रस्ता झाडीत होता. तर रथात बसलेला जगाचा मालक द्रौपदीची शक्ती पाहिल्याच्या नंतर रडत होता. वाक्य नीट ऐका. दोन्ही अवतारातलं साम्य. त्रेतायुगात प्रभू रामचंद्राला सोडायला शरयूच्या तीरावर गेलेली घोडे वापस येताना रडत होती. अमेरिका मरत घेऊन चाललो म्हणून रडत होती. आणि ते साधूला आणायला गेल्याच्या नंतर द्रौपदीच्या पुढे साधू रस्ता झाडीत होता. त्यावेळेला रथातला सारथी रडत होता. तो सारथी पंढरपुरातला बालक होता. यज्ञ पूर्ण झाला. पाची भाऊ एकत्रित बसले आणि विचार केला आपल्या तिघाच्यानं साधू येत नाही आणि आपल्या पत्नीच्या म्हणण्यावर साधू येतो. काय 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 परिस्थिती काय. धर्मानं सांगितलं अर्जुना याच्यावर भाष्य करणं, याच्यावर विचार करणं चूक आहे, पान पडू द्या. अर्जुनानं सांगितलं ठीक आहे दादा तुम्ही म्हणताल, पण भीम दादानं सांगितलं पान पाडणं ठीक आहे, पण आपल्या घरातला प्रश्न आहे. आपण काही लोकांचे गिन्ने करणार नाही. आपण 5 जण एकत्रित बसून किंवा एकांतात एकानं द्रौपदीला विचारायचं आमच्याच्यानं महाराज येत नाही, तू आणला कशावर. द्रौपदीला कुंतीच्या हाताने शब्द टाकला. त्यावेळेला द्रौपदीने सांगितलं मालकाच्या प्रश्नाचं उत्तर देते, पण हे उत्तर ऐकण्यासाठी विटेवरचा दादा बोलवा. कारण साक्षीला हृदयातला माणूस पाहिजे. साक्षीसाठी हृदयातला माणूस पाहिजे. भगवान कृष्ण परमात्मा बसले आणि भीमानं आपले शब्दाचा वर्षाव टाकला. द्रौपदी तुझ्या म्हणण्यावर महाराज कसा येतो. धनी धनी शब्द पडला. ऐका धनी ऐका, महाराज माझ्या म्हणण्यावर आला नाही. मी इंद्रप्रस्थापासून महाराजापर्यंत जी चालत गेले का ते प्रत्येक पावलाला कृष्ण नामाचा उच्चार करीत गेले. नीतिशास्त्र सांगते, पुराण सांगते, वेदाची ग्वाही आहे, शास्त्राची ग्वाही आहे, ऋषी मुनींचं मत आहे. नाम घेता वाट चाली यज्ञ पाहुला पाहुली. भीमाचे डोळे आकाशामध्ये ढग दाटून यावा इतकं भीमाचं अंतकरण दाटलं. त्यावेळेला आपल्या आईकडे बघून भीमदादा 3 श्लोक वापरतात. 3 श्लोक वाचा, महाभारतातले श्लोक वाचा वाचा वाचा. आता मी काय करणार उत्तरेश्वर बा, फक्त सांगणार हे वाचा, म्हणजे मधात बजबज करणारे बोंबलणार नाही. कधी कधी एखादा श्लोक सांगितला की लगेच मला म्हणत नाही संचल म्हणते हे कशातला आहे. त्रास होतो त्याचा, कारण आपण त्या पात्रतेचे नाहीत ना, तेवढा अधिकार नाही ना आपला अन्न मूर्खायचं सहन करण्याचा. त्याच्यापेक्षा सांगायचे वाचा ते 3 श्लोक वाचा, लक्षात येईल तुमच्या की काय काय प्रश्न केला असेल. त्याच्यातल्या एका श्लोकाच्या शेवटच्या तुकड्याचा अर्थ असा आहे, आई आई आपल्या कुळाची मान आम्ही 5 पुत्र असून उंचावू शकत नव्हतो. या यज्ञाची महती पूर्ण करून आपल्या कुळाचं नाव उंच करण्याची ताकद एका कुलवान घराण्यातली आम्हाला पत्नी भेटली ग, त्याच्यामुळे प्राप्त. वाक्य भीमाने आपल्या आईला हे वापरावा. द्रौपदीला मोठेपणा सहन झाला नाही आबा.
सहन झाला नाही विठ्ठलांना. कुंदन बुवा त्या द्रौपदीनं आपल्या पतीला सांगितलं, मालक माझ्या मी ज्या कुळात जन्माला आले त्या कुळानं तुमची मान नाही उंचावली. मी तुमची पत्नी आहे, मी तुमची मान नाही उंचावली. तुमची मान उंचावण्याचं एकच साधन आहे, ते साधन आहे कृष्ण नाव. मग या कृष्ण नावाच्या ताकदीनं साधू आलाय आणि यज्ञ पूर्ण झालाय. म्हणून पहिल्या कडव्यात आबा ओ राम कृष्ण नामे हे दोन्ही साची आवाज. राम कृष्ण नामे हे दोन्ही साची. संपला राव. उत्तर बापू असा असतो का मुकदम? 10 मिनिटं घेतो आपण तुमच्या वारकऱ्याच्या शब्दाला कशाला तड आहे की नाही. पण अजून राहिले. श्रोते जनार्दनांनो, जो पंढरपुरातला पाप करू शकला नाही ते काम या महाराष्ट्रातल्या नामधारक वारकऱ्यांनी केलं. त्या वारकऱ्याचं नाव आहे मारुतीराय. बरं, पंढरपुरातला बाप करत असताना ज्याच्यासोबत हुज्जत घालायची तो पंढरपुरातल्या बापाचा सासरा होता. समुद्र कोण आहे? सासरा आहे गोरखबुवा. लक्ष्मी कोणाची कन्या आहे? समुद्राची. लक्ष्मी कोणाची पत्नी आहे? विटेवरच्या मालकाची. जगाचा बाप समुद्राचा जावाई. नाही उजत घालता आली हो, नाही उजत घालता आली. पैठणच्या मालकांनी नमूद केलेला एक निष्ठावंत वारकरी तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. वा येऊनी जन्मला मरकट. वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत मनावया कनिष्ठ. ऐसा पापिष्ट कोण आहे? वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. आणि या वारकऱ्याच्या सानिध्यामध्ये नळ नावाचं वानर होत. ऐकता ऐकन समुद्र कोणाचं? पंढरपुरातल्या मालकाचं. ऐकता ऐकन. बारकलेचं काय खरं? मंत्र्याचं ऐकन. पंचायत समिती सदस्य कशाला वेळे हाणायचे ऐकन. मंत्र्यानं कागदच फाडून टाकला. हो. आणि ग्रामपंचायतचा सदस्य म्हणला आपण करतो. तू का पप्याच्या मायपाशी छाती वाढवायला येडपट्टे. मंत्र्यानं फाडून टाकला कागद. ना आता तू कशाला येडेवानी करायला? विश्वाचा बाप आहे, सामान्य देव नाही केलं साधारण. पण एका वारकऱ्याच्या सानिध्यातलं वानर, त्याचं नाव नळ आहे. हे नळ नावाचं वानर देहूतल्या मालकाला कळालं. तू का म्हणे नळा